Welcome to Sate Group of Education, Sambhajinagar, Kolhapur. Myself, Sandeep Bhalekar, Faculty of Chemistry. Today, we are going to study the new point, representation of organic compounds. Structural representation of organic compounds. बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण हायड्रोकार्बन्स अँड द क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स हा पॉइंट डिटेल स्टडी केला. इन केस ऑफ हायड्रोकार्बन्स आपण व्याख्या काय सांगितली, डेफिनेशन काय सांगितली, दी सिम्पलेस्ट ऑर्गॅनिक कंपाउंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन्स नोन ॲज हायड्रोकार्बन्स. अशी ऑर्गॅनिक कंपाउंड्स की ज्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनची क्वांटिटी राहते त्यांना आपण हायड्रोकार्बन सांगतोय. पुन्हा आपण त्यांचं वर्गीकरण केलं, क्लासिफिकेशन केलं. देयर आर मेन two types of classification of organic compounds hydrocarbons. One, open chain, it is also known as the aliphatic hydrocarbons, and second, closed chain or packed chain hydrocarbons. Okay, in case of open chain, these are the long chain hydrocarbons, straight chain hydrocarbons, and also slightly branched chain hydrocarbons, and closed chain hydrocarbons containing cyclic ring structure, पॅक स्ट्रक्चर, त्यांच्यामध्ये कुठलीही ओपन चेन स्ट्रक्चर नसणार आहेत. ओके, त्यानंतर आपण ओपन चेन म्हणजेच ॲलिफॅटिकचे दोन भाग पाडलेत. वन इज सॅच्युरेटेड अँड सेकंड इज अनसॅच्युरेटेड. ओके, सॅच्युरेशन मीन्स व्हॉट? Aliphatic hydrocarbons contain carbon-carbon single bond called as a saturated. Okay, aliphatic hydrocarbons contain carbon-carbon single bond called as saturated. And example आपण अल्केन बघितलं की जनरल फॉर्म्युला CnH2n+2. अनसॅच्युरेटेड बघा, सॅच्युरेशनला आपण जर सिंगल बॉन्ड म्हणणार असेल तर अनसॅच्युरेशनला मल्टिपल बॉन्ड सांगणार, कंटेनिंग डबल और ट्रिपल बॉन्डेड कंपाउंड्स. ओके, मग काय सांगितलं आपण? अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल और ट्रिपल बॉन्ड्स कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड. फॉर एक्झाम्पल अल्किन डबल बॉन्ड, अल्काइन ट्रिपल बॉन्ड. अशा प्रकारे आपण अलिफॅटिकचं डिस्कशन केलं, वर्गीकरण केलं. सेकंड आपण क्लोज मध्ये गेलो तर क्लोज मध्ये आपण दोन टाइप सांगितलेत, ॲलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स अँड सेकंड ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, तर ॲलिसायक्लिक मध्ये आपण काय बोललो? दी सायक्लिक रिंग चेन हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्डेड रिंग्स. अशा सायक्लिक रिंग याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगलच बॉन्ड असला पाहिजेत. ओके, आणि ॲरोमॅटिक मध्ये आपण काय सांगितलं की सायक्लिक हायड्रोकार्बन्स कंटेनिंग अल्टरनेट सिंगल और डबल बॉन्डेड रिंग्स. असे सायक्लिक हायड्रोकार्बन की ज्याच्यामध्ये सिंगल आणि डबल बॉन्डेड रिंग्स पाहिजेत. त्याचं आपण एक्झाम्पल बेन्झीनचं बघितलं. अशा प्रकारे लास्ट लेक्चरमध्ये आपण हा कंटेंट घेतला होता, त्याचं मी थोडक्यात रिव्हिजन केलेलं आहे. ओके, आणि हा कंटेंट तुम्हाला पुढं खूप उचलून धरायचा आहे, खूप स्टडी करायचा. का तर आपण हायड्रोकार्बनचा स्टडी केला तरच आपल्याला पुढचे बेसिक कॉन्सेप्ट, बेसिक रिएक्शन्स कार्बनच्या त्यांचे ॲप्लिकेशन्स स्टडी करता येतील आणि मग आपल्याला पुढं 11th आणि 12th मध्ये काही अडचण येणार नाही. ओके, तर आजच्या पॉइंट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स. बघा, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स. 10th मध्ये आपण टू टाइप्सचे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन स्टडी केलेले आहे. त्याच्यामध्ये एक आहे डॉट क्रॉस स्ट्रक्चर अँड सेकंड डॅश स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल फॉर्म्युले. हे दोन प्रकारचे फॉर्म्युलेज तुम्ही 10th मध्ये बघितलेले आहेत. त्याचाच पुढचा पार्ट 11th मध्ये आहे कंडेन्स स्ट्रक्चर आणि बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. मग आपण एकाच वेळी चारही पार्ट स्टडी करायला घेऊ. बघा, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स मधला फर्स्ट पार्ट आहे लेविस डॉट और क्रॉस स्ट्रक्चर. लेविस डॉट और क्रॉस स्ट्रक्चर. बघा, लेविस डॉट क्रॉस स्ट्रक्चर मध्ये आपण काय सांगितलं? आपण फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये सुद्धा हा पॉइंट डिस्कस केलेला आहे. बघा, फॉर्मेशन ऑफ मिथेन, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, याच्यामध्ये आपण डॉट स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. सिमिलर तोच आपण या ठिकाणी बघणार आहे. इन केस ऑफ लेविस डॉट क्रॉस स्ट्रक्चर शो electrons
in the form of dot or क्रॉस. बघा लेविस डॉट क्रॉस स्ट्रक्चर मध्ये तुम्ही काय करणार आहात, एखाद्या कंपाऊंड मधले एखाद्या मॉलिक्युल्स मधले की ज्या ठिकाणी केमिकल बॉन्ड फॉर्म होतोय तो बॉन्ड शो करणार इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. तुम्हाला इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट करायचे आहेत, त्या कंपाऊंड मधला बॉन्ड इलेक्ट्रॉन थ्रू दाखवायचा आहे. ओके, त्यासाठी आपण साइन यूज करणार आहोत डॉट किंवा क्रॉस. सिंपल एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट आपण घेऊ. पहिला अल्केन बघू, मिथेन. मोलिक्युलर फॉर्म्युला CH4. बघा फॉर्मेशन ऑफ मिथेन हा कंटेंट आपण डिस्कस केलेला आहे. बघा कार्बन याची व्हॅलेन्सी अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 4. कार्बनचा ॲटॉमिक नंबर Z = 6 आहे. हे तुम्हाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा मी रिवाइज करतोय. आपण डायरेक्टली मिथेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो, पण मला तुम्हाला पुन्हा कसं फॉर्म होतं सांगायला आवडेल. Z = 6, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 6 4, म्हणजेच त्याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, जे मी या ठिकाणी डॉट ने दाखवतोय. रिएक्ट्स विथ हायड्रोजन, याचा ॲटॉमिक नंबर Z = 1 आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ओनली 1 इलेक्ट्रॉन राहणार. त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन राहिला. कार्बन reacts with hydrogen, the 4 different electrons of carbon atom reacts with 1 electrons of hydrogen. बॅलन्स होत नाहीये. कार्बन कडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, हायड्रोजन कडे एकच इलेक्ट्रॉन आहे. बॅलन्स करण्यासाठी आपल्याला हायड्रोजनला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघा 4 different electrons of carbon atom reacts with 4 different electron of hydrogen atoms. तर तुम्हाला मिळेल कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन्स, हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन्स, हायड्रोजन 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 हायड्रोजन. बघा ओके. सिमिलर अशा प्रकारे कार्बन 1 2 3 4 5 6 7 8. कार्बनच्या लास्ट ऑर्बिट मध्ये टोटल 4 इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, सॉरी 8 इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. सिमिलर हायड्रोजनच्या लास्ट ऑर्बिट मध्ये टोटल 2 इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, म्हणजेच कार्बन ॲटम कंप्लीट इट्स ऑक्टेट. कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट होतं, व्हाईल हायड्रोजन ॲटम कंप्लीट इट्स ड्युप्लेट. त्याचं काय कंप्लीट होतं, डुप्लेट, आणि दोघेही स्टेबल होतात. बघा मी आता हे प्रेझेंटेशन कसं ठेवलेलं आहे, कार्बन ज्याचे इलेक्ट्रॉन्स डॉट ठेवलेले आहेत आणि हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स सुद्धा डॉट ठेवलेले आहेत. हेच स्ट्रक्चर आपण असं सुद्धा प्रेझेंट करू शकतो. कार्बन याचे 4 इलेक्ट्रॉन्स, हायड्रोजन त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स, हायड्रोजन 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 हायड्रोजन. दिस इज अ dot cross structure. Dot means electrons of carbon atom and cross means electrons of hydrogen atom. ओके, अशा प्रकारे आपण डॉट क्रॉस स्ट्रक्चर मध्ये इलेक्ट्रॉन्स शो करतो इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. ओके, आणि अशी स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ केलेली आहे. त्याच्यामधलं एक स्ट्रक्चर मी तुम्हाला मिथेन CH4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून कसं ड्रॉ करायचं
ते दिलेलं आहे. तुम्ही एक्झाम मध्ये समजा जर तुम्हाला विचारलं की डॉट क्रॉस स्ट्रक्चर ऑफ मिथेन ड्रॉ करा, तर तुम्ही डायरेक्टली हे स्ट्रक्चर ड्रॉ केला तरी तुम्हाला चालेल. ही मागची रिएक्शन द्यायची गरज नाहीये, ते फक्त कसे फॉर्म होतात यासाठी मी दिलेलं आहे. बघा, मिथेन याच्यामध्ये C आणि H मधले आपण इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट केले इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. ओके, पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. इथेन, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C2H6. एक्झॅक्ट इथेन आपण रिप्रेझेंट कसा करतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6. ओके, बघा, इथेन कार्बन किती आहेत? 2 कार्बन देऊन द्या. कार्बनचे व्हॅलेन्सी किती आहे? 4 इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला व्हॅलेन्सी कॉन्सेप्ट माहिती आहे. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट्स और टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, संयुजा म्हणतो आपण. ओके, की जे दुसऱ्या बरोबर बॉन्डिंग करण्याची क्षमता कार्बनची किती आहे? 4 आहे. 2 कार्बन, याचे 4 इलेक्ट्रॉन्स, याचे 4 इलेक्ट्रॉन्स. बघा, या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन्स या कार्बनने या कार्बनच्या इलेक्ट्रॉन बरोबर शेअर केला. रिमेनिंग 3 फ्री इलेक्ट्रॉन्स 3 हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन्स बरोबर शेअर केलेले आहेत. क्रॉस मीन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन ॲटम and dot means electrons of carbon atom. क्रॉस हे हायड्रोजनचे सगळे इलेक्ट्रॉन्स झालेत आणि डॉट हा कार्बनचा इलेक्ट्रॉन झाला. बघा, आपण जर ऑक्टेट आणि ड्युप्लेटचा विचार करायला गेलो तर कार्बन बघा 1 2 3 4 5 6 7 8. कार्बन कंप्लीट ऑक्टेट झालं. हायड्रोजन 1 2 कंप्लीट ड्युप्लेट झालं. हे स्टेबल कंपाऊंड तयार झालेलं आहे इथेनचं. ओके, अशा प्रकारे बघा, आपल्याला जर डॉट क्रॉस स्ट्रक्चर दाखवायचे असतील तर तुम्हाला पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्स शो करता आले पाहिजेत इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. अजून आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल मी घेईन. थर्ड, इथीन. आता तुम्हाला लास्ट कॉन्सेप्ट मध्ये आपण बघितलेलं आहे, इथीन हा कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये जातो. डबल बॉन्ड अल्किन मध्ये गेला म्हणजेच याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H4. काय आहे? C2H4. ओके, याचंच स्ट्रक्चर तुम्ही असं प्रेझेंट करू शकता, CH2 डबल बॉन्ड CH2. कार्बन कार्बन मध्ये काय आहेत? डबल बॉन्ड. तोच आता आपल्याला डॉट क्रॉस मध्ये प्रेझेंट करायचा आहे. बघा, 2 कार्बन, दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. पहिल्यांदा डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स देऊन घ्या. शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन पेअर्स. ओके, द रिमेनिंग 2 फ्री इलेक्ट्रॉन्स की जे हायड्रोजनच्या बॉन्डिंग साठी रेडी आहेत ते मी बाहेर दाखवलेत. दिस इज अ डॉट क्रॉस स्ट्रक्चर ऑफ इथीन. दिस इज अ डॉट क्रॉस स्ट्रक्चर ऑफ इथीन. अशा प्रकारे तुम्हाला जर डॉट क्रॉस स्ट्रक्चर प्रेझेंट करायचं असेल तर आपण इलेक्ट्रॉन्स काय करतोय? शो करतो इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. आता आपण सेकंड पॉइंट डिस्कस करतोय, डॅश स्ट्रक्चर और स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बघा, 10th मध्ये तुम्ही डॉट क्रॉस स्ट्रक्चर स्टडी केलेला आहात, त्याचबरोबर डॅश स्ट्रक्चर सुद्धा तुम्ही स्टडी केलेले आहात, यूज केलेले आहात. ओके, तर बघा, याच्यामध्ये आपण काय सांगतोय? इन केस ऑफ डॅश स्ट्रक्चर दी बॉन्ड present between carbon carbon or carbon hydrogen show in the
form of dash. बघा, the bond present between carbon carbon or carbon hydrogen show in the form of dash. Single bond use single dash. Double bond use double dash, and triple bond use ट्रिपल डॅश. ओके, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, डॉट क्रॉस मध्ये आपण काय करतोय, इलेक्ट्रॉन्स दाखवतोय दोघांच्या मधले इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. पुढच्या स्टेप मध्ये आपण काय केलं की थोडस मॉडिफाय केलं. बघा, जर लॉंगेस्ट चेन स्ट्रक्चर असेल तर तुम्हाला इलेक्ट्रॉन दाखवणे इतक्या फास्ट होणार नाहीये. आपण मॅक्झिमम 2 कार्बन 3 कार्बन जास्तीत जास्त 4 कार्बन पर्यंत जाऊ शकतो. 5 कार्बन नंतर आपल्याला त्रास होतो इलेक्ट्रॉन प्रेझेंट करण्यासाठी इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. हेच थोडस मॉडिफाय कशामध्ये होईल, कसं इझी पडेल, तर आपण डॅश मध्ये कन्वर्ट केलं तर. आणि त्याचाच त्यांनी फॉर्म्युला काय सांगितला, द बॉन्ड प्रेझेंट बिटवीन कार्बन कार्बन और कार्बन हायड्रोजन शो इन द फॉर्म ऑफ डॅश. जर सिंगल बॉन्ड असेल तर तुम्ही सिंगल डॅश द्या, डबल बॉन्ड असेल तर डबल डॅश द्या, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर ट्रिपल डॅश द्या. मी मगाचाच एक्झाम्पल घेतोय, डॉट क्रॉस स्ट्रक्चर ऑफ मिथेन. बघा, फर्स्ट आपण मिथेनच घेऊ. बघा, मिथेनचं मी डॉट क्रॉस कसं ड्रॉ केलं, कार्बन त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स, हायड्रोजन हायड्रोजन and hydrogen. This is a dot cross structure of methane. हे मिथेनचं डॉट क्रॉस स्ट्रक्चर आहे. ओके, याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करणार आहोत, डॅश मध्ये. मग हे बॉन्ड जे डॉट क्रॉस मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ते जॉईन करा. बघा, कार्बन हायड्रोजन 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 हायड्रोजन. दिस इज अ डॅश स्ट्रक्चर ऑफ मिथेन. आपण इलेक्ट्रॉन्स जॉईन केलेत आणि त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला डॅशच्या फॉर्म मध्ये. ओके, आणि याच्यापेक्षा हे आपल्याला इझी पडतं. बघा, तुम्हाला पुढचे एक्झाम्पल बघितल्यानंतर समजेल. अजून मी एक एक्झाम्पल घेतो. नेक्स्ट, कार्बन 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 डॉट 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 डॉट. प्रत्येकाचे इलेक्ट्रॉन्स अकॉर्डिंग टू व्हॅलन्सी नुसार मी तुम्हाला कार्बनचे इलेक्ट्रॉन्स शो करतोय, बिकॉज द व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम 4. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4. प्रत्येक कार्बन भोवती 4 इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. प्रत्येकाला मी हायड्रोजन दिलेत त्यांच्या व्हॅलन्सी नुसार. बघा, कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन्स या कार्बन बरोबर त्यांनी शेअर केलाय, म्हणजे याचे 3 इलेक्ट्रॉन्स फ्री आहेत, 3 हायड्रोजन दिलेत. या कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन्स या दोघांच्या बरोबर शेअर आहेत, म्हणजे 2च फ्री आहेत, दोघांना 2 हायड्रोजन ठेवलेत. सिमिलर, याला हायड्रोजन याला हायड्रोजन याला हायड्रोजन, या कार्बनला हायड्रोजन 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 अँड हायड्रोजन. This is a dot cross structure of this alkane 1 2 3 4 5. म्हणजे ज्याला आपण अल्केन मध्ये म्हणतोय पेंटेन. काय म्हणतोय, पेंटेन. गुड. ओके, पेंटेन. बघा, आता हेच स्ट्रक्चर मी डॅश मध्ये कसं ड्रॉ करणार, 1 2 3 4 5 3 4 5. प्रत्येकाला हायड्रोजन. तुम्ही ऑब्झर्व करा, मी पहिलं स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी किती वेळ घालवला आणि आताचं स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी मी किती वेळ घालवतोय. बघा, दोघांचा विचार करायला गेला तर आपल्याला हे स्ट्रक्चर थोडंसं फास्ट राहतं ॲज कम्पेअर टू डॉट क्रॉस स्ट्रक्चर. म्हणजेच डॅश मध्ये आपण काय करतोय, ते बॉन्ड प्रेझेंट बिटवीन कार्बन कार्बन
कार्बन हायड्रोजन आणि तुम्ही पुढे फंक्शनल ग्रुप सुद्धा विचार करणार. शो इन द फॉर्म ऑफ डॅश सिंगल बॉन्ड सिंगल डॅश डबल डॅश ट्रिपल डॅश. ओके, असे तुम्ही डॅश थ्रू शो करणार. आता आपण सिंगल बॉन्डचे एक्झाम्पल घेतलेत. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ डबल बॉन्ड्स. बघा इथीन C2H4 मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. बघा कार्बन डबल बॉन्ड कार्बन हायड्रोजन 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 हायड्रोजन. बघा कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. 1 2 3 4. एका कार्बनला टोटल 4 बॉन्ड तयार झालेले आहेत, म्हणजे कार्बनने आपले 4 इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत. सिमिलर या कार्बनचे 1 2 3 4 झालेत. हायड्रोजनची 1 व्हॅलन्सी आहे, हायड्रोजनने 1 बॉन्ड शेअर केला कार्बन बरोबर, म्हणजेच डबल बॉन्ड असेल तर तुम्ही कशाने शो करणार? डबल डॅश. ओके, हे जर आपण ट्रिपल बॉन्डचं एक्झाम्पल घेतलं, बघा इथाईन containing carbon carbon triple bond aliphatic unsaturated hydrocarbons. example of formula C2H2. बघा example HC triple bond CH HC triple bond CH कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दाखवलेत. त्याचबरोबर हायड्रोजन सिंगल बॉन्ड. म्हणजेच आपण जर डॅश स्ट्रक्चर प्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रॉन्स शो न करता बॉन्ड हा डॅशच्या थ्रू दाखवावा लागेल. इलेक्ट्रॉन्स लपवावे लागतील, त्या ठिकाणी तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन्स जॉईन करून डॅश थ्रू तो बॉन्ड प्रेझेंट करावा लागेल. ओके, हा तर आपण in case of dash structural formula, it is also known as a structural formula. The bond present between carbon carbon or carbon hydrogen show in the form of dash single bond single dash double dash and triple dash. मी तुम्हाला डॉट क्रॉसचं डॅश कसं तयार करता येतं हे सुद्धा दिलेलं आहे. ओके, अजून आपण एक्झाम्पल घेऊ. बघा ह्याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल जर मी असं घेतलं, बघा कार्बन CH3 CH2 CH2 CH3 अशा प्रकारे 4 कार्बन तुम्हाला दिलेले आहेत. आता याचं नेम होतं 1 2 3 4. 4 कार्बनला आपण काय म्हणतोय? ब्यूटेन. काय म्हणतोय? ब्यूटेन. ओके, तर एक्झॅक्ट हा तुम्हाला डॅश दिलाय का? नाहीये, फक्त कार्बन कार्बन मधले बॉन्ड दाखवलेत. आपण रेग्युलर मध्ये असेच स्ट्रक्चर्स यूज करतोय एक्झाम मध्ये वगैरे. याच्यामध्ये तुम्हाला डॅश पण दिसतात आणि थोडे जवळ सुद्धा आलेले दिसतात. बघू आपण, तो पुढचा पार्ट आहे. पण याचं तुम्हाला जर डॅश स्ट्रक्चर दाखवायचं असेल तर तुम्ही हे स्ट्रक्चर असं प्रेझेंट करू शकताय. बघा कार्बन, याला 3 H आहेत. H हा कार्बन पुढच्या कार्बनला अटॅच आहे. कार्बन याला 2 H आहेत. H हा कार्बन पुढच्या कार्बनला अटॅच आहे. कार्बन याला पुन्हा 2 H आहेत. हा कार्बन पुढच्या कार्बनला अटॅच आहेत, त्याला पुन्हा 3 H आहेत. बघा कार्बन 1 2 3 4 1 2 3 4, देन 3 हायड्रोजन 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन 3 हायड्रोजन. दिस इज अ डॅश स्ट्रक्चर ऑफ ब्यूटेन. ओके, अशा प्रकारे तुम्हाला डॅश स्ट्रक्चर मध्ये काय करावं लागेल? डॅश स्ट्रक्चर मध्ये इलेक्ट्रॉन किंवा बॉन्ड हा डॅश थ्रू प्रेझेंट करावा लागेल. सिंगल बॉन्डला तुम्ही सिंगल डॅश देणार, डबल बॉन्डला तुम्ही डबल डॅश देणार आणि ट्रिपल बॉन्डला तुम्ही ट्रिपल डॅश देणार. ओके, 10th मध्ये तुम्ही हे 2 पॉइंट स्टडी केलेले आहेत. याच्याशी रिलेटेड ठराविक एक्झाम्पल सुद्धा बघितलेले आहेत. आता याच्या पुढचे 2 पॉइंट आपण काय करणार आहोत?
11th मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, म्हणजे ते कसे तुम्हाला हेल्प करतील ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. नो प्रॉब्लेम. फक्त हा बेस घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. जर तुम्ही डायरेक्टली 11th मधला पॉईंट स्टडी केला तर तुम्हाला नाही समजणार, पण हा पॉईंट जर तुम्हाला डीप मध्ये माहिती असेल तर याचा पार्ट घेऊन आपण 11th मध्ये हेच 2 पॉईंट कसे स्टडी करणार आहोत ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, तर बघा डॉट क्रॉस स्ट्रक्चर मध्ये आपण काय केलेत, इलेक्ट्रॉन प्रेझेंट केलेत इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस, इलेक्ट्रॉन्स शो केलेत इन द फॉर्म ऑफ डॉट और क्रॉस. ओके, आणि डॅश स्ट्रक्चर मध्ये तेच इलेक्ट्रॉन काय केलेत आपण जॉईन केलेत आणि या ठिकाणी तुम्हाला डॅश स्ट्रक्चर तयार केलं. मी मिथेनचं एक्झाम्पल दोन्ही दिलेले आहेत. बघा, मिथेन मध्ये कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनच्या 4 इलेक्ट्रॉन्स बरोबर शेअर केलेत. सिमिलर या ठिकाणी डॅश स्ट्रक्चर तुम्हाला मिळालं. दिस इज अ डॉट क्रॉस स्ट्रक्चर ऑफ मिथेन, दिस इज अ डॅश स्ट्रक्चर ऑफ मिथेन. ओके.